कोल्हापूरमधल्या शासकीय कंत्राटदार जाणार संपावर। राज्य सरकारनं कंत्राटदारांचे पैसे त्वरित अदा करावेत, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा। हमी भावानं सोयाबीन खरेदीवर प्रशासनाची राहणार करडी नजर। लातूर जिल्ह्यातील खरेदी केंद्रांच्या तपासणीसाठी तालुका स्तरावर पथकं गठीत। जैन संत प्रवीण ऋषी महाराज यांचं सिल्लोडमध्ये आगमनानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन। यावेळेला मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती। सोलापूरच्या विकास आराखड्यामध्ये साताऱ्याच्या जलमंदिराचाही समावेश। आराखडा कॉपी पेस्ट करणाऱ्यांवर कारवाई होऊन आराखडा रद्द करावा, भाजप शहराध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। यवतमाळमध्ये समृद्धी सरस प्रदर्शन आणि विक्रीचं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन। प्रदर्शनात विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचा समावेश। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेचा कर्मचाऱ्यांकडून गैरवापर। प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांकडून महामार्गाचे पथदिवे दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी रुग्णवाहिकांचा वापर। प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष। मंत्रालयातल्या प्रवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या FRS तंत्रज्ञानाला आमदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही विरोध। मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा फटका। पाकिस्तानमध्ये पोलिसांच्या वाहनावर हल्ल्यामध्ये 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू। दोषींना अटक करून तुरुंगात पाठवणार लष्कराचं स्पष्टीकरण। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंगमध्ये अपघातामध्ये 5 जण जखमी। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नालासोपाऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला अटक। स्वप्नील बांदेकरसह तिघांना 10 कोटींच्या खंडणी प्रकरणी अटक। बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा आरोप। सहपालकमंत्रीपद मिळाल्यानंतर माधुरी मिसाळ या कोल्हापूर दौऱ्यावर। राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारकाचा दर्शन घेत केली कामाला सुरुवात। सांगलीमध्ये गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट। अपार्टमेंटमधील फ्लॅट, वाहनं आणि साहित्याचं मोठं नुकसान। सांगलीमध्ये एका सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह पोलिसांकडून अटक। देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।